मराठा समाजाला ओबीसी मधून देण्यात आलेल्या आरक्षणाच्या विरोधात आता कुणबी समाज रस्त्यावरती उतरलाय। ओबीसी आरक्षणासाठी कुणबी समाजाने आझाद मैदानावरती एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ आणि विविध ओबीसी सामाजिक संघटनांच्या वतीने आझाद मैदानावरती भव्य आंदोलन आज पार पडले। मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यामधील लाखो कुणबी समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 2 सप्टेंबर रोजी काढलेला जी.आर हा राज्य सरकारने मागे घ्यावा। ओबीसी प्रवर्गात 370हून अधिक जाती असल्यामुळे नव्याने कोणालाही समाविष्ट करू नये। मराठा समाजामधून नव्याने केलेल्या 58 लाख कुणबी नोंदी रद्द कराव्यात। घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी, अशा विविध मागण्या यावेळेला आंदोलकांनी केलेल्या आहेत। कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी यावेळेला या आंदोलनाचं नेतृत्व केल्याचं देखील पाहायला मिळालं। त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देणे, जातनिहाय जनगणना करणे, लोकनेते श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा देणे अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली। मोर्चा होता तो 2 सप्टेंबरला जो हैदराबाद गॅझेट काढून कुणबी समाजाचा दाखला मराठा समाजाला देतोय, आम्हाला त्याला विरोध आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यांना काय मोबदला द्यावा, त्याला आमचा विरोध अजिबात नाही। पण कुणबी समाजामध्ये जे त्यांना आरक्षण दिलं जातंय त्याला आमचा उपविरोध आहे आणि तो जी रद्द करावा। म्हणून हा प्युअर कुणबी समाज जो 100% कुणबी आहे, हा कुणबी समाज आवाज, कारण ह्या कुणबी समाज आल्यानंतर आज आम्ही ओबीसी मध्ये मोडतो आणि ओबीसी मध्ये 346 जाती आहेत। त्यात जर हा समाज पूर्ण आला तर आमच्या वाट्याला काय येणार नाही। म्हणून आमच्या समाजात झालेला उद्रेक होता एक सुरुवात आहे समाजाला, सरकारला इशारा देण्यासाठी की तुम्ही जो जी.आर काढलाय तो खोटा जी.आर काढलाय। कारण ह्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सगळ्या जजनी नाकारलेलं आहे। म्हणून ह्या लोकांनी पाठच्या दरवाजाने निजामाचा जो होता, जो निजाम गुलाम होता, तो गुलामांना वागवत होता, त्याचा दाखला घेऊन जर हे करणार असतील तर त्याला विरोध करण्यासाठी हा कोकणातला कुणबी रस्त्यावर उतरलेला आहे। मंत्री महोदय आले, त्यांनी काय आश्वासन दिलं? त्याने आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या वतीने ते आले होते, त्याने आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं तुमच्यावर लक्ष आहे, तुमची 2 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग घालवतो। ओबीसी जी नवीन टीम जे तयार केली, संघटना काय केलेली मंत्र्यांची, त्यांच्याशी बैठक घालून देतो आणि तुमच्या प्रश्नावर आम्ही 100% चर्चा करू आणि तुम्हाला न्याय देऊ, असं आम्हाला आश्वासन दिलं।